हॅलो स्टुडंट्स, MST CET ची परीक्षा जवळ येते आणि मला खात्री तुमच्या सगळ्यांचा अभ्यास जोरात चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. शेवटच्या काही दिवसांची स्ट्रॅटर्जी तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेली आहे. मॉक टेस्ट कशा द्यायच्या आहेत, कशा पद्धतीनं रिव्हिजन करायची आहे, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. बरेच विद्यार्थी हा प्रश्न मला विचारत होते की CETला चॅप्टर वाईज वेटेज काही रूल असतो का आणि कशा प्रकारे चॅप्टर वाईज वेटेज असतं. सो आजचा व्हिडिओ मी खास त्यासाठी बनवला आहे की MST CET मध्ये चॅप्टर वाईज वेटेज प्रत्येक सब्जेक्टला किती असतं. बेटा, आमचा जो एक्सपिरियन्स आहे इतके वर्ष CETला शिकवण्याचा, गेली जवळपास 16-17 वर्ष MST CETच्या परीक्षेसाठी आम्ही स्टुडंट्सला गाईड करतोय. सो आमच्या टीचरनं या एक्सपिरियन्सवरनं एक्सपेक्टेड वेटेज या वर्षीच्या परीक्षेमध्ये कसे असतील हे सांगितलेलं आहे. साधारणतः नियम असा असतो की ज्या पद्धतीनं स्टेट बोर्डला त्या टॉपिकचं वेटेज आहे तेच वेटेज CETच्या मार्कांमध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट झालेलं दिसेल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण समोर घेतला आहे फिजिक्सचा सब्जेक्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 40 मार्क 12वीच्या सिलेबसवरती आहेत आणि 10 मार्क हे आपल्या 11वीच्या सिलेबसवरती आहेत. 12वीच्या सिलेबसवरती जे 40 मार्क आहेत ते 16 चॅप्टर्समध्ये कसे डिवाइड झालेत बघा. प्रत्येक चॅप्टरला साधारणतः 2 किंवा 3 मार्क्स आहेत. ओके, एकच चॅप्टर मी इथे 1 मार्कांना ठेवला आहे, तो आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. कंटेंट कमी आहे, त्याचं सिलेबस कमी आहे आणि बाकी सगळे चॅप्टर्स तुम्ही बघितले तर आयदर 2 किंवा 3 मार्कांसाठी आहेत. इथे जे पहिले 4 चॅप्टर्स आहेत, ओके, ज्याला बोर्ड्समध्ये पण वेटेज जास्ती असतं, CETमध्ये पण वेटेज जास्ती एक्सपेक्टेड आहे. रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, कायनेटिक थेरी, थर्मोडायनॅमिक्स या सगळ्या टॉपिकला. त्याचप्रमाणे जे 3 मार्कांचे टॉपिक्स इथे दिसत आहेत सगळे दिग्गज टॉपिक्स आहेत, जसं की वेव्ह ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आहे. हे सगळे मोठे टॉपिक्स आहेत आणि यांना साधारणतः 3-3 मार्कांचं वेटेज आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, MST CETमध्ये असं नाही होत की एखाद्या टॉपिकला डायरेक्टली 10 मार्कांचं वेटेज आहे आणि दुसऱ्या टॉपिकला कुठेतरी 1 मार्कांचं वेटेज आहे. इथे सगळ्या टॉपिक्समध्ये जे वेटेज आहे, जे टोटल मार्क्स आहेत ते इव्हनली डिस्ट्रीब्युटेड असतात. आणि म्हणून CETचा अभ्यास करणाऱ्या स्टुडंटने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला चॅप्टर्सला काही जरी झालं तरी ऑप्शनला नाही टाकायचं आहे. ओके, हे वेटेज मी यासाठी सांगतोय की आपल्याला कुठले तरी टॉपिक्स ऑप्शनला टाकता येतील का यासाठी हा व्हिडिओ बघू नका. ओके, साधारणतः व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की अरे हा सगळ्याच टॉपिकला साधारणतः सारखंच वेटेज आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला हे माहिती नाही आहे की कुठल्या टॉपिकवरती इझी क्वेश्चन्स येणार आहेत. सो इट्स ऑलवेज अ बेटर थिंग टू रिवाइज ऑल द टॉपिक्स प्रॉपरली. 11वीचे जे टॉपिक्स आहेत, टोटल 8 टॉपिक्स आहेत 11वीचे फिजिक्स सब्जेक्टमध्ये. आणि त्यातली जी 2 मोठी टॉपिक्स आहेत, लॉज ऑफ मोशन आणि ऑप्टिक्स, या 2 चॅप्टर्सला 2 मार्कांचं वेटेज असेल आणि बाकी सगळ्या चॅप्टरवरती 1-1 क्वेश्चन आपण अपेक्षित करतो आहोत. सो अशा प्रकारे 50 मार्कांचा फिजिक्सचा पेपर आपल्याला एक्सपेक्टेड आहे. परत एकदा सांगतो, असा नियम नाही आहे. म्हणजे एखाद्या सेशनला असं होऊ शकतं की रोटेशनल डायनॅमिक्सला 4 मार्कांचे प्रश्न आले आणि मे बी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडला 2च मार्कांचे क्वेश्चन आले. असंही होऊ शकतं आणि असं होतंच रादर फिजिक्समध्ये की काही क्वेश्चन्स हे अमुक एका चॅप्टरचे म्हणून सांगता येत नाहीत. ओके, ते कॉम्बिनेशन ऑफ टॉपिक्सचे असतात. ओके, ही पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं हे एक रेफरन्स म्हणून हे वेटेज आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर पुढचा सब्जेक्ट आपण केमिस्ट्रीकडे येऊयात. केमिस्ट्रीमध्ये जे 12वीचे 40 मार्क आहेत, 40 क्वेश्चन्स आहेत, ते कसे डिस्ट्रीब्यूट झालेत बघा. सगळ्यात मोठा जो चॅप्टर आहे, ओके, ग्रुप 16, 17 आणि 18 म्हणजे P ब्लॉक इलेमेंट्सचा, तिथे 4 मार्कांचं वेटेज तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे. सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला त्या टॉपिकवरती दिसेल. बाकी सगळे 2 किंवा 3 मार्कांचे टॉपिक्स आहेत. शेवटचे 2 टॉपिक्स म्हणजे ग्रीन केमिस्ट्री असेल किंवा इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री असेल, हे 1-1 मार्कांचे आहेत आणि बाकी सगळे चॅप्टर्स हे 2 किंवा 3 मार्कांचे आहेत. यामध्ये सोल्युशन्स असेल, इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, हे सगळे फिजिकल केमिस्ट्रीचे दिग्गज चॅप्टर्स ज्यांना आपण म्हणतो ते आहेत. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तसा आता कंटेंट थोडा कमी आहे तर 2 मार्कांचं वेटेज. आणि बाकी सगळे जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मोठे मोठे चॅप्टर्स आहेत, अल्कोहोल, अल्डेहाइड, अमाइन्स, आणि या सगळ्यांना 3-3 मार्कांचं वेटेज इथे सप्तर्षीची टीम देते. परत एकदा एखादा मार्क मागे पुढे इथे फायनल एक्झामला प्रत्येक सेशनच्या पेपरला वेगळा असू शकतो.
11वीचा जो सिलेबस आहे तर केमिस्ट्रीमध्ये साधारणतः 9 टॉपिक्स आहेत आणि या 9 टॉपिकपैकी 9 टॉपिकवरती 10 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। यामध्ये जो सगळ्यात मोठा टॉपिक आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हा आपण 2 मार्कांना अपेक्षित धरतोय आणि बाकी सगळे चॅप्टर्स हे 1 मार्कांना विचारले जातील। सगळ्यात मोठा जो पेपर आहे तो मॅथमॅटिक्सचा आहे, 100 मार्कांचं मॅथ्स आहे आपल्याला PCM मध्ये, बरोबर आहे। आणि मॅथमॅटिक्समध्ये 80 मार्कांचा 12वीचा पेपर, 20 मार्कांचा 11वीचा पेपर। 11वीमध्ये एकदम सोपं काम आहे, इथे 10 चॅप्टर्स आहेत, सो प्रत्येक चॅप्टरला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, यासाठी प्रत्येक चॅप्टरवरती आपण एक क्वेश्चन एक्सपेक्ट करूयात की एक प्रश्न विचारला जाईल प्रत्येक चॅप्टरवरती 11वीच्या। 12वीमध्ये डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे, फिजिक्स केमिस्ट्रीपेक्षा इथे थोडासा फरक आहे, काही टॉपिकला कमी वेटेज आणि काही चॅप्टर्सला जास्त वेटेज, असा प्रकार मॅथ्समध्ये तुम्हाला साधारणतः बघायला मिळेल। सो यामध्ये जास्त वेटेजचे चॅप्टर जे आहेत, वेक्टर्स असेल किंवा डिफरन्सिएशन असेल, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल, ओके, हे जास्त मार्कांचे टॉपिक्स आहेत। वेक्टर 3D लाईन प्लेन, खरं तर या सगळ्यांचा मिळून एक चॅप्टर कन्सिडर केला पाहिजे आणि बघा तिथं 14 मार्क आहेत, 14 मार्क्स। म्हणजे मी कायम सांगतो की बाबा रे, तुम्ही फिजिक्सचे अख्खे पहिले 5 चॅप्टर्स जेवढं करता आणि त्याला मिळून CET मध्ये जेवढं वेटेज आहे तेवढंच वेटेज एकट्या वेक्टर आणि लाईन प्लेन या टॉपिकला मिळून आहे, किंवा तेवढंच वेटेज डेरिव्हेटिव्ह आणि ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह 16 मार्कांचं वेटेज आहे, ओके। सो मॅथ्समध्ये काही दिग्गज टॉपिक्स आहेत ज्यांना खूप जास्त वेटेज आहे, त्या टॉपिकची चांगली तयारी झालेली असल्याशिवाय तुम्हाला मॅथ्समध्ये चांगला स्कोर येऊ शकत नाही, बरोबर आहे। अर्थात मी परत एकदा इथेही सांगेल की काही झालं तरी कुठलाही टॉपिक ऑप्शनला टाकू नका, बरोबर आहे, कारण ज्या टॉपिकला कमी वेटेज आहे, उदाहरणार्थ मॅट्रायसिस, काय फुकट मार्क्स आहेत, बरोबर आहे, अतिशय साधे सरळ सोपे ठरलेले क्वेश्चन्स येतात आणि इतकं सोपं आहे ते मार्क मिळवणं। मॅथमॅटिकल लॉजिक असेल, पेअर ऑफ लाईन्स, बरोबर आहे, एस्पेशली रिड्यूस सिलेबसचा विचार केला तर पेअर ऑफ लाईन्समध्ये आता काही फारसं राहिलं आहे असं मला वाटत नाही। बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, हे मला सगळे इझी टॉपिक वाटतात, ओके। एकच गोंधळ फक्त आपल्याला टाळायचं आहे की कुठलेही टॉपिक आपल्याला ऑप्शनला टाकायचे नाहीत। सो साधारणतः हे अशा प्रकारे चॅप्टर वाईज वेटेज आहे आणि अजूनही तुम्हाला जर एखादा टॉपिक आपला चांगला झाला आहे की नाही, म्हणजे हा प्रश्न तर मला वाटतं परीक्षा देऊन येईपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे असतोच, ओके। याच्यावरचा बेस्ट उपाय आहे त्या टॉपिकवरची चॅप्टर वाईज टेस्ट देणं, ओके। दॅट इज द ओनली वे यू कॅन अंडरस्टँड की अरे हां, मला हा टॉपिक व्यवस्थित आता येतोय किंवा मला हा अमुक अमुक टॉपिक आता व्यवस्थित येत नाही आहे। सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. आय एम शुअर ऑल ऑफ यू आर गोइंग टू डू व्हेरी वेल. बाय बाय.